8 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस पडत आहे, विशेषतः राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस चालू झालेला आहे। त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये समाधानकारक अशी वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते। मी सध्या राधानगरी धरणाच्या इथं आलेलो आहे। तुम्ही बघू शकता राधानगरी धरण हे 45% भरलेलं आहे। गेल्या 8 दिवसापासून पडत असलेला राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामधला पाऊस, त्यामुळे धरणामध्ये समाधानकारक अशी वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर पर्यटकांचा आकर्षण असलेला राऊतवाडी धबधबा गेल्या 2 दिवसापासून हा प्रवाहित झालेला आहे। त्यामुळे इथं पर्यटकांची ओढ ही या पद्धतीने लागलेली आहे। त्यामुळे ह्या राधानगरी धरण क्षेत्रामधच्या आजूबाजूला असणारे छोटे मोठे धबधबे ही प्रवाहित झालेले आहे। त्या प्रवाहित झालेल्या पाण्याचा फ्लो धरणामध्ये होत असल्यामुळे या पाण्याची वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते। सध्या तरी या राधानगरी धरणामधून जे काही सर्व्हिस गेट आहे, या सर्व्हिस गेटमधून भोगावती नदीमध्ये कोणताही विसर्ग चालू नाही। त्यामुळे जे काही चिंता लागून होती शेतकऱ्यांना की दुबार पेरणीचं संकट आलं होतं, ते या पावसामुळे कुठेतरी दिलासा या शेतकऱ्यांना या पावसामुळे मिळालेला आहे। त्यामुळे सध्याची स्थिती जर बघायला गेली तर राधानगरी धरण हे सध्याचं 45% भरलेलं आहे। गत वर्षी हेच धरण 80%पेक्षाही जास्त भरलेलं आपल्याला बघायला मिळत होतं, कारण गेल्या वर्षी मे महिन्यातच हा पाऊस झाल्यामुळे गत वर्षी हेच धरण 80% भरले होते। परंतु या वर्षी थोडं पावसानं उशीर केल्यामुळे हे धरण थोडं उशिरा भरेल असं वाटत होतं। परंतु गेल्या ह्या आठवड्यापासून जुलैपासूनच दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे धरण हे सध्या 45% भरलेलं आहे।